मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 19 मले बाजाराला जायाचं बाई या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बेकर, प्रसिद्ध लेखिका प्राजक्त पाकळ्या। तिची गोष्ट हे लघुसंग्रह तसेच मनोगत, दवबिंदू, झगमगणारे हे ललितलेख प्रसिद्ध। बाई मी भोळी हा विनोदी लेखसंग्रह तसेच आनंदमेळा हा बालगीत संग्रह प्रसिद्ध। पाठाविषयी माहिती पाहूयात। माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या। त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत। हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे। प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचा असा बहुमोल संदेश यातून दिला आहे। मुलांनो, प्लास्टिक बंदीवर सुंदर असे भारूड या पाठामधून सांगितलेले आहे। मुलांनो, ह्या पाठामध्ये एक भारूड दिलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी भारूड ऐकलंच असेल। भारुडाच्या माध्यमातून समाजाला वेगवेगळे संदेश दिले जातात। असाच प्रकारचा एक संदेशसुद्धा या भारुडामधून दिलेला आहे। प्लास्टिक बंदीवर, प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या भारुडाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेले आहेत। भारूड म्हणजे एक प्रकारचं नाटकच असतं। तर इथं दिलेलं चित्र पहा। आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत। जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात। ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो। तर डोक्याला हात लावून बसलेली जी बाई आहे ती म्हणत आहे, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। इतर म्हणजे तिथे जमा झालेले इतर लोक बोलत आहेत, काग बाई, काग बाई, काग बाई। तर बाई, नग बाई, नग बाई, नग बाई। नग म्हणजे नाही, मला नाही जायचं। तर त्या जमा झालेल्या लोकांच्यातील एक जण बोलतो, पहिला, का बरं जायचं नाही, कारण काय ते सांगशील की नाही? बाई, अव बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? तर त्यातलाच दुसरा बोलतो, कशा कशाची, कशा कशाची? बाई, अव मंडळी, डाळ, तांदूळ अन भाजीपाला, साबण, कपडे, चपला काय बाय लागत आपल्या संसाराला? संसाराला म्हणजे संसाराला। तिसरा, मग ते समद घेऊन ये की, त्यात अवघड काय? समद म्हणजे सगळं। तर बाई, अर आणू कशात, ठेवू कशात? तर दुसरा म्हणतो, आता तर समद्या वस्तू कॅरी बॅगमध्ये देतात की, कॅरी बॅग म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत देतात। बाई, अव तोच तर मोठा घोटाळा हाय। घोटाळा म्हणजे समस्या। इतर, कसा काय, कसा काय, कसा काय? पहिला, कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं। मुलांनो, तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल, बाई या भारुडामधील मुख्य पात्र आहे आणि बाकी सगळेजण सहकलाकार आहेत। तर त्यांच्यातील संवाद आपण आत्तापर्यंत इथे पाहिला। बाईला बाजारात जायचं नाहीये, कारण बाजारातल्या वस्तू कशात आणायच्या आणि कशात ठेवायच्या असा प्रश्न तिला पडलेला आहे, म्हणून तिला बाजारात नाही जायचं। तर त्यातला एक जण म्हणतो की त्यात एवढा अवघड काय आहे? कॅरी बॅग भरून आणायची, त्यातली वस्तू डब्यात भरायची आणि कॅरी बॅग फेकून द्यायची। बाई, त्या कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात।
दुसरा, काय सांगता काय बाई. बाई, मग ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. इतर, काग बाई काग बाई काग बाई. बाई रडत, अव माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिला काय झालं. बाई, अव म्हणजे हरणी मला सोडून गेली. दुसरा, कुठं, जंगलात की अरण्यात. बाई, नाही हो, ती मरून गेली. तर इथे बाई म्हणत आहे की कॅरी बॅगा ज्यावेळेस आपण फेकून देतो तर त्या समद्या गटारीत अडकतात. समद्या म्हणजे सगळ्या गटारीत अडकतात आणि त्यामुळे गटारी तुडुंब भरतात, सांडपाणी सगळं रस्त्यावर येतं आणि म्हणून मला बाजारात जायचं नाही असं बाई म्हणत असतात. तसेच बाई पुढं रडायलाही लागतात आणि म्हणतात की माझी हरणी, हरणी म्हणजे बाईची म्हैस आहे दूध देणारी आणि तिचं नाव हरणी असं आहे आणि ती मरून गेली आहे. इतर, कशापायी मेली तुझी हरणी, तिच्यासाठी तू का गाते रडगाणी, का नाही केलं तू औषध पाणी. बाई, ते तर सांगतोय म्या, ध्यानात येतं का नाही, प्लास्टिकच्या कॅरीबॅगा तिने चाऱ्यागत चघळल्या, तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडरड रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढतंय मरण, म्हणून म्हणते. इतर, काय म्हणते. बाई, मले बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचे नाही. पहिला, अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विशेष, सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश, पेपरातील बातमी वाचली की नाही, आता काय तुम्ही अंगठा बहादर नाही. तिसरा, सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आलंय तरी काय. मुलांनो, बाईच्या हरणीने म्हणजे म्हशीने चाऱ्यासोबत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ती मेली आणि म्हणून ती म्हणते की मला बाजाराला जायचं नाही. तर पुढे त्यातलंच पहिलं पात्र म्हणत आहे की सरकारने आदेश काढला आहे की प्लास्टिक वापरू नका, सजीवांना वाचवूया असा संदेश दिलेला आहे आणि अशी बातमी पेपरात आलेली आहे. पेपरात म्हणजे पेपरमध्ये. बाई, त्या समुद्र किनाऱ्यावर, त्या समुद्र किनाऱ्यावर, समुद्र म्हणजे समुद्र किनाऱ्यावर. दुसरा, काय झालं समुद्र किनाऱ्यावर. बाई, त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवं, त्याच्यासाठी डोल्यातून वाहतय आसव. डोल्यातून म्हणजे डोळ्यातून, आसव म्हणजे अश्रू. तिसरा, आररर, फार वाईट घडलं, प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, जलचर सुधीक म्हणजे जलचर सुद्धा. बाई, ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही. पहिला, आणखीन आक्रीत घडलंय काय. आक्रीत म्हणजे अवघड, विचित्र. बाई, प्लास्टिक वापरू नका, सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. दुसरा, खरंच की काय. बाई, आपण अन पोरबाळ खाणार काय, आपली काळी माय ओसाड होत हाय. तिसरा, कशी काय कशी काय. बाई, जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडीभर कंस. म्हणून म्हणते, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. पहिला, यापेक्षा मी सांगतो तसं कर, समद्या लोकांना उपदेश कर. बाई, त्यो गो काय. तिसरा, वापरू पिशवी कापडाची अन कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. वसुंधरेची म्हणजे पृथ्वीची. इतर, आता तरी बाजाराला जाशील की नाही. व्हय व्हय व्हय, पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही, मले बाजाराला
जायचंय हाई. थैली, थैली म्हणजे पिशवी. हाई म्हणजे आहे. आता बाईला बाजारात जायचं आहे, पण बाई प्लास्टिकची पिशवी घेऊन नाही जाणार आहे, तर बाई कागदाची किंवा कापडाची पिशवी बाजारात घेऊन जाणार आहे. मले बाजाराला जायचं बाई. आता सर्वजण एकत्र मिळून बोलतात, चला चला बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजारात चला. कागद कपडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आवर्तेने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. मुलांनो, खरंच खूप सुंदर असं प्लास्टिक बंदीवर हे भारूड आहे. मोलाचा संदेश या भारुडातून समाजाला दिला गेलेला आहे. तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. तर असेच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हीसुद्धा बाजारात जाताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता कागदी किंवा कापडाच्या पिशवीचाच वापर करा. थँक्यू.